अध्याय 32. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठेविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिका वरदेव विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. जय जय जी जगदू द्वारा जगदी श्री त्या रुक्मिणीवरा. दीनबंधो दया सागरा, वीरा सुरवरा तू एक. तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वा, सुरवरा प्रति जैसा माधवा. तरी आता कृपार्णवा ग्रंथा तरी येई का. मागिले आज्याई कथन चौरंगी बैसे तपा कारण. उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदना, गिरनार गिरी पोचले परी आनंद भरित. प्रेमे वदिला मच्छिंद्रनाथ, पुढे पाहताची आत्री सूत. आनंद डोही बुडाला मच्छिंद्रा, ते कवळून हृदयी म्हणे माझी आली सगे आई. चक्षु मिळले तुझे टाई, मार्ग पाये पाडसा परी. जैसे इंदूचे आगमन, तिकडेची हेलावे समुद्र जीवन. तेवी तुझे मार्गे करुणा, चक्षु वेदले माझे बाम. तरी आता असो कैसे, माझे मला भेटिले पाडसे. तरी वत्सा सांडून आम्हास, जाऊ नको पुढारा. ऐशी धृती मती, ऐक्य झाली उभय भक्ती. जैसे जळ जळाप्रती ऐक्य होय मिळविता. मग नाना गोष्टी विचार संगम, तीर्थागमनादी योग संयोग. दुःख सुखादी सकळ प्रयोग, एकमेका निवेदिले. आसन वसन भोजन शैली, सदा सन्निध मच्छिंद्र मुनी. जैसे अर्भका तानुले मनी, माय आतळी होईना. ऐसे मोहाचे परी सन्मास नोटले ते गिरी. या परी गोरक्ष सदनांतरी, तीर्थास्थानी जल्पतशी. मग तो दत्तात्रेय कारण म्हणे महाराजा त्रिनंदन. तीर्थ केले साधू दर्शन, करावया महाराज. तरी आम्हा आज्ञा द्यावी, आता लंगून येतो मही दोंडाळल्या संगम प्रवाही. साधू मिरोती महाराजा, तरी याची निमित्ता कारणे आम्ही घेतला आहे जन्म. सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा. ऐसे बोलता गौरसुत दत्तगिरीवा तुकावित. आणि पुढील जाणूनी भविष्यात अवश्य मने पाडसा. मग परम प्रीती स्नेह कर्म बोलविता झाला उभया कारण. येरी वय करोनी नमन, पर्वता खाली उतरले. मार्गी चालती वय जन, परी त्या पर्वता क्षणोक्षण. पाये मच्छिंद्रनंदन म्हणे प्राण अंतरला. प्रेमाश्रू ढाळी नयनी, पुढे ठेवी पदा लागुनी. ऐसे चालता तयावनी, दुरावा पडवाशे. मग मार्ग धरुनी काशीपुरी, चालते झाले ते अवसरी. मुक्काम लंगिता धरित्री, प्रयागस्थानी पातले. तोच्या गावी मूर्तिमंत अवतार्य राशी. प्रतापदित्यम विक्रम त्रिविक्रम नाने, नृपनाथ धर्मप्राज्ञी नांदतशी. आणि चालता मग त्या प्रयागराजला आले. तिकडे तो त्रिविक्रम राजा राज्य करीत होता. गजवाजी रथ संगती, जयाची सेना परिमिती. तरी धर्मनाथ निगोती, सैन्य सिंधू मिरवला. भद्रासनी तो राजेश्वर, जयाची संपत्ती अवडंबर. पाहुनी साधती अंबर, हा एक प्रभू म्हणतो ते. ऐसे परी राज संपत्ती, परी उदरी नाही संतती. तैशात देही जरा निगुती, प्राप्त झाली बळत्वे. ज्याला मूळ काही नव्हतं आणि तो म्हातारा झाला होता. परी तो राजा सुगम प्राज्ञ, परोपकारी अपार ज्ञान. मूर्तिमंत जयाचे संधान, पाळीदाशे नेटका. तयाचे राज्यात 52 वर्ण, कोणी न देखो अकिंचन. संत आलिया करिता पूजन, सकळा जेगी मिरवतशी.
14वीच्या माझी कुशल जैसा दुसरा मूषक पाळम हीन दिनाची माय कनवाळू आणि काळ तत्काळ शत्रूंचा सकल गृही देशावर त्या राजाचा परोपकार त्यामुळे मिरवती सकल नर चिंता विरहित सुखाने आसो आयशे तेजशीची तया देशी पावले निघुची तेथे सकळ नारी नरक्षिती विजय वचनी गैवरणे या परी तयाची गृहस्वामिनी जे मिरविली ज्ञान खानी पतिव्रता सौदामिनी व चढा नवगुणी गुणस्वी की राह्या तो उत्तम धवळार तै दिसती तै स्तंभाकारम की संसार महीचा अहंकार अंतरूपी नटलाशे आयशे परी राजयुती परी जरा पाहून राह्या प्रती तेने भयार्थ होऊन चित्ती माझी पडली असे मने राह्याचे सकळ अवसान जे जिंकून गेले आहे जरेने नेनो दिवस येईल कोण संगती ही सोडावया आयशे चिंती व्यापिली चित्ती तो राह्याशी भरली आयुष्य भरती मम शरीरी पाहून वृत्ती गमन करी परत्रम प्राण साधून शरीराते गेला असे निराळ पंचीम मही उरले आशे प्रेत झाला कांत राज्यात आणि तू म्हातारा झाल्यामुळे तो राजा वाढला पवित्र नामी रेवती ललना अट्टहास करी शोक रुदना हे चिरिती इतर जना दुःख प्रवाह लोटलाशे आठवणी त्रिविक्रम राह्याचे गुण परमाक्रंदती जनम म्हणती पुन्हा या राया समान होणार नाही दुसरा आयशे अट्टाशे घरोघरी जन नारी नराची सुख संपन्न तये संगीत गावी येऊन नाथ तेथे पातले आणि आशाच्या गावात आले आणि तिला आक्रोश चालला त्या ऐकू राहिल्या ते क्षेत्र महान प्रयाग स्थान उभय संचरती त्या कारण तो गृहगृही दुःखानी मग्न शोकाकुलित मिरवली कोणी शरीर टाकीत आवनी कोणी पडले मूर्छा येऊनी कोणी योजूनी हृदय पाणी धबधबा पिटिती ते कोणी येऊन पिशाचवत इकडून तिकडे धाव घेत आहा म्हणून शरीराते धरणीवरी ओसंडती कोणी धरणीवरी आपत्ती भाळ रुधिर व्यक्त करून बंबाळ हा त्रिविक्रम गोपाळ सोडून गेला म्हणताती आयशे परी एकची एकांत नारी नराजी बोलती समस्त ते पाहुणी मचिन्नाथ परमचित्ती कळवळला सहज चालता तेथे पंथ ठाई ठाई उभा राहत त्या राह्याचे गुण समस्त आठवणी रडताती आणि मग मचिन्नाथ गोरक्षनाथ ते ऐकायच्या आणि ते लोक रडतात त्याच्या नावानं धर्मज्ञानिक राह्याचे गुण मोहकपणी होता श्रवण तवचे वेळी तो मचिनंदन मोहदरित निघतशी मनात म्हणे धन्य पुरुष जयासाठी जन पिशे झाले आहेस तस्मात यास रावोपकारी वैवटला हरी हा ऐसा भलेपणी राव निरवला आहे आवनी तरी याते पुन्हा आणोनी देहागत करावा आयशे येऊन सोचितात पाहे रायाचे आयुष्य भरत तव तो राव तुतुकियात निरामयी पोहोचला आणि मग त्या मच्छरनाथन त्याच्या अंतरिक्षात पाहिलं की आपण त्याला परत उठू म्हणे पण त्याचं ते फार आयुष्य संपलं होतं रावण उरलाशे जिवंतपणी मिळाला ऐक्य ब्रह्मचैतन्य आयशे देखता आजीवितरणी मग उपाय ते हरले की मुळीचा बीजा नाही ठाव मग रुकपत्री केवी हेलाव केवी जीवित्वपणी राणी व नातुणपणी उतरलाशे मग स्तब्ध होऊन मचिंद्रनंदन परतता झाला ग्रामातून परी मचिंद्राहुनी गौरनंदन कळवळला स्वचित्तात आणि मचिंद्रापेक्षा म्हणजे गोरक्षनाथ दादा कळवळा आला तू काय म्हणतो बा राज्यबागी जगाचे बोलणे ऐकून या गौरनंदनाने
मोहे चित्तस्फोट होऊन अश्रू धाळी नयनाचे आयशे स्थिती ग्रामातून निघते झाले उभयजन तो ग्रामाबाहेर निवांत काननी शिवालया देखील ते पाहून एकांत स्थान जाते झाले तया कारण तो पत्नीकडे मोहक जन प्रेत संस्कार मांडियाला प्रेत संस्कारी वाहून चतुर्थ तेथे झाले शिवालयात सवे अपार जनवेष्टित शोकसिंधू उपस्थिती परी कळीकपणे वंतता शोकसिंधूची जावी भावना परमाटोनी आपल्या प्राणा प्रेता लागी कवटाळीची या परी गावोगावीचे जन तेही ऐकून वर्तमान धाव घेती आक्रोशपणे आमजना सारिखे ते पाहून या गोरक्षनाथ परम कळकवळून या चित्तात बोलता झाला मचिंद्रा ते आयशा पुरुषा उठवावी मचिंद्र ऐकून तयाची वाणी उगाची बैशे म्हणे तया लागुनी परिस्थिर नोये गोरक्ष मुनी पुन्हा उत्तर देतशी आणि मचिंद्रानं आधी त्याच्या अंतरिक्षात पाहिलं होतं तर त्याचा काही ठाव ठिकाणा उरला नव्हता म्हणे गोरक्षनाथ म्हणतो अशा माणसाला उठवलं पाहिजे म्हणे जरी तुम्ही ना उठवाल या ते तरी मी उठवीन स्व सामर्थ्य मचिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नशेची आयशा ऐकून गोरक्ष वदत म्हणे त्याच्यासाठी विचीन जीवित परी सुखी करीन सकळ जनाते निश्चयशी महाराजा जरी न उठवे माझे निराजा तरी अग्नीत ओपीन शरीर होजा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयशी वरिलाशी आणि मग त्या गोरक्षाला सांगितलं त्याला जर मी ह्या राजाला उठवलं नाही तर मी अग्नी दहन करून घेईन जरी आयशिया बोला समंत जरी मातेन घडे नाथ तरी सैरव भोगीन कोटी वर्षात कुंभी पातक महाराजा आयशे बोलता धुडुत्तर वचन मग बोलता झाला मचिर नंदन हा वत्सा शोधाविन व्यर्थ काय व वदलाशी सारोकपरी केलाशी पण राव उतरला जीवित्वे करुण ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळ झालाशे आणि मग तो गोरक्षाला मचिरात म्हणतो तो अंतरिक्षात काहीच पाहिलं ना म्हणे ते ब्रह्मस्थाना मिळून गेला म्हणे आयशे बोलता वायू आत्मजा मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता तेची ओदम लक्षापरी भासतशी मग म्लान करून आपले वदन म्हणे आता अग्नी घेईन मग प्रचोदक तेथून उठून काष्टा लागी मिळविले ते पाहून मचिनाथ परम झाला भयभीत चिंती म्हणे हा प्राणा ते चुकणार नाही द्यावया जेणे वडे अन्नाकरिता चक्षु काढून आपले हाता पोषविली विप्रकांता निबरघट्ट हा असे मग पाचारून गोरक्षाचे बोलता झाला प्रांजावतम म्हणे बारे सुखी करावे जनाते या लागी वदलाशी तरी जनाचे उपकारास उदार झालाशी प्राणासम चित्ती तुझे समाधान विचार एक ऐकावा आणि मग तो म्हणजे आता ते तर झालं पण मग आता तुला जर त्यांना हे उठवायचंच असेल तर माझा विचार ऐक म्हणजे मी याचे देहस्थित होतो रक्षाया तुझा हेत परिबा माझ्या शरीराला 12 वर्षे सांभाळी 12 वर्षे झाली अपूर्ण पुन्हा देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करू कल्याण उपकारी मिळवेन वाम ऐसे बोलता मचेनाथ आवश्य गोरक्ष म्हणत मग शीघ्र सांडोनी शरीराचे राह्या शरीरी संचरला परी स्मशानमयी उठोनी बैसला राजधीम ते पाहुण्या लोक सर्वही आनंद सरिते मिरवले जैसा पक्षी मांडिला ठाव गिरवे वृद्धा अन्य वायम देवी देहाते सांडोनी बलवे रावजी संचरला आणि मग मच्छरनाथानं स्वतःचं जे शरीर सोडून दिलं आणि त्याचा ते त्या राजाच्या शरीरात नेऊन घातला लोक म्हणती हा प्रजा कारण मोहे वेशिले हरिहराचे मन
म्हणून होऊन सुप्रसन्न राह्या लागी जीवविले. एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जीवित. तुकारपणी समजून मागुते जीवविले राह्याचे. आसो आयसा बहुत प्रकरणी आनंद वदतसे जगाची वाणी. मग ते परम हर्षे करून स्वस्थानाचे पावले. विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून पाहते झाले आपले स्थान आप्तजन समवेत. येरीकडे शिवालयात सशिष्य महाराज गोरक्षनाथ. रक्षावया गुरुचे प्रेत स्थाना लागी विचारी. आणि मग इकडे ते पिरेत पडलेलं होतं मच्छिंद्राचं. गोरक्षनाथ त्याचे रक्षण करायकरता जागा पाहू राहिला. तो तितक्यात आली पुजारिणी होती शिव गौरविणी. ते लागी पाचारुनी वृत्तांताचे निवेदी. म्हणे मायो राह्याकरिता आणि प्रजेची धरुणी ममता. मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहा कारणी. तरी आता श्रीगुरुचे प्रेत कवन ठाई रक्षू याचे. जरी तुझला आहे माहीत ठाव माते सांग की. मग तिथली जी पुजारी होती तिला ते विचारू राहायची का ना. आणि हा मच्छिंद्रनाथ त्या राजाच्या शरीरात गेला म्हणे आणि हे शरीर रक्षायचे म्हणे आपल्याला. ठाव तरी म्हणशील कैसा गुप्त जगात न कळे लेशा. पूर्ण झाली 12 वर्षे पुन्हा श्री गुरु उठेल ओम. तरी तू ठाव ऐसा मनात सांगून दृढ रक्षी प्रेतम. आणि सोचित्ती रक्षून यामात गुप्त जगी वर्ते हो. आणि हे काही तू कोणाला सांगू नको म्हणे आणि या शरीराचं रक्षण कर म्हणे. तरी या कर्माशी साक्षभूत तुझे माझे उभय चित्त. ही गोष्ट कळता जनात परम विक्षेप वाटेल येईल. तरी आता चित्तार्णवी झाले कर्म वडवानले देईन. धैर्य जळाचे प्रवाहे दोही गुप्त याचे रक्षावे. आयसे बोलता तप प्राज्ञी अवश्य म्हणत शेव राणी. मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्तगुहार धाविले. तेथे गुप्तगुहार जगात माहीत नव्हते किंचितार्थ. ते जाऊन पाहून गोरक्षनाथ तुष्ट केला स्वधेयी. मग ते गृहाग्रामीचे मुख मही विदारून पाहे देखम. उत्तम ठाव लक्षून तेथ प्रेत त्यात ठेविले. प्रेत ठेवून गृहात मुख आच्छादिले त्वरित. गृहलक्ष्मी पुन्हा आलयात येऊन या बैसला. बैसेपरी सेवकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा. 12 वर्षे रक्षिण प्रेता निश्चय त्वा केलाशी. केला परी बोले शरीर कैसे राहील साचो कार. एक दिन नोये संवत्सर 12 निश्चय केलाशी. आणि मग ती शेवदारी त्याला विचारली की एक दिवस सुद्धा ते प्रेत राहत नाही म्हणे. तो 12 वर्षाचा निश्चय केला म्हणते राहील कसं म्हणे. ऐशी ऐकून त्याची वाणी गोरक्ष म्हणे ओ शुभाननी. चिरंजीव पद देहा लागुनी मच्छिंद्रात मिरवतसे. तरी हा नाशविरहित आहे माया प्रांजळवंत. परी ऐशी जगात मात प्रविष्ट न करी जननी. ऐसे उत्तर सांगून ती ते उभय चित्ती मिरविले शांत. तो इकडे नृपनाथ अंतपुरी पातला. तरी तो त्रिकाळ ज्ञानी सातरा न घे प्रज्ञे लागुनी. जेवी माहितगार पूर्वीचे सदनी राजा बोनी वर्ततशी. आणि इकडे मच्छिंद्राच्या ज्या शिरला अंदाज काही सगळं त्याला माहिती आहे. अशा प्रमाणे वागू राहिला. हा सो गेली अंतपुरात रेवती कांता प्राज्ञावंत. मंचकी नेऊन आपला नाथ प्रीती आदरिला. स्नान भोजन झाली उपरी राव बैसला मंचकावरी. आणखी वैसोनी सद्गुण लहरी अनंत वल्गनी वदतसे. परी ते कांता पोषे त्याचे तेही प्रांजळ सांगतम. गुप्त प्रगटला वृत्तांत उत्तर देतसे. व्यंगरहित बोले वचन करी कांतेचे समाधान. यावरी द्वितीय दिन मंगलस्नान करून सभे बैसला.
तेथेही राजवैभवा कारणे अचूक वर्ते सकळ प्रकरणी मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना न्यायनीती झाला वैवटला माहिती समान वर्तती पाठ न्यकुरता समान लोट राया समान वर्तती या परी नित्य चतुर्थ प्रहरी सकळ वैभवे बना करी स्वारी शिव दर्शना ग्रामाबाहेरी त्याची शिवालया येतशी आणि सगळं आवडल्यानंतर दुसऱ्या सकाळी त्या शिवालयात दर्शनाला आले. प्रथम दिवशी येता राव शिवालयी उमाधव वंदिता देखोनी गोरक्ष प्रज्ञा अतीव संपादी पुसतशी म्हणे नाथजी आदेशवंत किती दिवस आला येत कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिरवतशी. आणि मग तिथे दर्शन घेतल्यावर त्या बरंच नाथाला विचार राहिला तुम्ही कुठून आली ना आता किती दिवस येऊन गेल्या. उभा राहून ऐशे नीती गोरक्षाचे पुषे नृपती संपादनी तो जगाप्रती दृढ दावी महाराजा परी तो चाणक्य गोरक्षनाथ संपादीचे उत्तर देत मग उत्तर करोनी महिते शिवालयी संचरले परी गोरक्षकाचे घेऊनी गेला सो सांगाचे शिवालयी नेमिला एकांत राव कुशे गोरक्षनाथ हस्तसंकेते खुने करुण म्हणे देहाचे बंधनस्थ साधन कैसे रीती केले लक्षण ठाव लक्षोनी नेटका. मग तो प्राणी गोरक्षनाथ बरोबर भाषा सांगत सर्वे नेऊनी खून दावित गृहागृही राहायचे. आणि त्यांच्या भाषेच्या मैत्रिणीला त्या गोरक्षनाथला विचारलं माझा देह तो शरीर कुठं ठेवलं म्हणे. मग तो गोरक्षनाथ आता ते नेऊन दाखवला तो आयशे केली आपाची गोरक्ष केली खून दृष्टी मग क्षणे बैसोनी तळवटी राव स्थाना पै गेला परी प्रतिदिनी राव येतसे शिवभुवनी आपला शरीर ठाव लक्षोनी शिवानमोनी जातसे क्षण एक बैसोनी गोरक्षाजवळी दावीत भक्ती प्रेम नवाळी आणि चित्ताची संशय काजळी फेडून जात स्वस्थाना आयशे परी वैवाटता 3 मास लोटले पंता या परी एके दिवशी बैसता गोरक्ष कुशे राहायचे. या करता 3 महिने झाले आणि गोरक्षनाथ त्या मच्छिंद्राला विचारतो आम्ही जातो तीर्थाटनाशी आपण असावे योग क्षमेशी दृष्टी ठेवून स्वहिताशी स्वशरीराशी रक्षावे अवश्य त्याचे भूप म्हणत स्वधर्मी ठेवू स्वशरीराचे आपण जावे स्वचित्ताचे तीर्थाटनी गमाया आयशे व दोन्ही गोरक्षकाचे भूप पातला स्वस्थानात येरीकडे गोरक्षनाथ तीर्थास्थाना वैवटला साई लोटले षण्मास रेवती कांता रती सुखासम ऋतुसंधी रेत गर्भास गरोधन पैसे झाली दिवसेंदिवस 9 मास लोटून गेले गर्भासम जी सुदिन दिनी प्रसूतीस रेवती कांता होतसे प्रस्तुत झाल्या मदन कृती बाळ पाये माया रेवती बाळक करणी तेजोक्ती बाळ दृष्टी देखिला त्याची लोटले 12 दिवस आनंद उत्सव पाल खासम बाळ पौलोनी नाम त्यास धर्मनाथ ठेविले. त्या देवकीला मुलगा झाला आणि त्याचं नाव धर्मनाथ ठेवलं. त्यासही लोटले 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास घेऊन या पूजेचे तबकास राजा राणी पातली सर्व पारिचारिका 500 लावण्य लतिका चपळावंत ही राजा नवाच्या लहरी अद्भुत रेवती सवे मिरवल्या आसो रेवती दासी सहित संचरून शिवालयात प्रेमे पूजेतचे का उमाकांत दुष्ट भावे करुण्या पूजा सांग झाली आवडी शिवा प्रार्थित सेवा उत्तरी
हे महाराज त्रिपुरारी उमापती महानुभवा हरी ऐसे करावे कृपानिधी श्रीराया विक्रमा आदी माते मरण देवो निसादी सुवासिनीत्व माझे. आणि मग त्यांनी ते 5 वर्षानंतर तिथे माझ्या मंदिरात पूजा ठेवली आणि ती पूजा झाल्यावर ती देवती काय म्हणते देवाला तिच्या राह्याच्या आधी मला मरण येऊ दे. ऐसे वदता वाघ उत्तर सुरणी गदगदा असे शेवधारिणी ते रेवतीने पावोनी ते लागी पुसतशी म्हणे मायो शेवदारा तुझ हसू का आले वागुत्तरा म्हणे हास्यतव उत्तरा सहज अननी आले हो. रेवती म्हणे आश्चर्याविन न यावे विकाशीपणा मन तरी तू माये प्रंजाळ वचन सांग संशय सोडून या. आणि मग असं म्हणलं त्या शेवदारीने तिचं हसू आलं आणि हसल्यानंतर राणीने तिला विचारलं का म्हणून हसते म्हणे. ती म्हणजे उगच हसू आलं म्हणजे मग तसं हसू येणार नाही म्हणजे काहीतरी आश्चर्य झाले. तवती बोले शेवराणी म्हणे मायो हास्य चिन्नी तू ते वदता कहाणी विपर्यास होईल गे. तरी माये माझे चित्त वदावया होते भयवितम नेनो कैशी पुढील मात घडून येईल कर्माचे. आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज कोपल्या होईल घातम. पतंग स्पर्शाचा प्रळया नळात जीवित्वाचे उरेना की केसरी गृही अन्याय केली या चुंबक जीवे जायम. ती नगर पेटता कोणे वाचावे जीवित्वाचे हे माते. ऐसे बोलता शेवराणी रेवती म्हणे माय बहिणी निर्भय होनी त्वा म्हणी रहशार्थ निरोपी. आणि तिला सांगितलं जर सांगितलं तर माझा जीव जाईल म्हणे. माझ्यापासून तुला भेव असेल तर ते सगळं सोडून देऊन सांग म्हणे. राव आणि माझे काही भय असेल तुझे देई तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तुझवरी न करून. ऐसे बोलून कर्तळ भाष्यवास रेवती देत सेवकांतेसम सकळ आरोनी संशयास म्हणे वार्ता वदाता. तरी ती प्रंजाळ बोले वाणी मग पारिचारिका बाहेर काढून म्हणे सांगेन वो एकांत बोनी एकांत स्थानी पै गेल्या. एकांतात लया गेलिया वरी बोलती झाली शेवनारी. म्हणे माये तू सुवासिन शोधेई काही नय नाहीस जानपा. राव त्रिविक्रम मृत्य पावला तयाचे देई मचिंद्र संचरला. आपला देह येथे सांडिला शिवालया माझारी. मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ गुहगृही ठेवून गेला प्रेतम. 12 वर्षे नेमस्त नेम केला वैतांनी. आणि मग तिनं सांगितलं की तू सौभाग्यवतीच नाही आहे म्हणे. तुझ्या राजाच्या शरीरात मच्छिंद्राचा जे आहे म्हणे आणि त्या गोरक्षनाथ तिने 12 वर्षाचा नेम केला म्हणजे ठेवले नाही म्हणजे. 12 वर्षे सरल्या शेवटी मच्छिंद्रवर्तेला स्वदेहा राहाटी. ऐसे कथा माझी दृष्टी झाली असे जननी. तरी तुझ वैदव्यपण असोनी बोलशी सुवासिन. म्हणून हास्य आले मज लागून जान जननी निश्चय. ऐसे ऐकून रेवती सती म्हणे दाविका मचिंद्र प्रेता प्रतिम. ऐसे आयुष्य म्हणून युक्ती गुहेमध्ये नेतशे. म्हणे मायो ये चिठाई आच्छादिला मचिंद्र देईन. तरी मम विदारोनी गुहागृही निज दृष्टी पाहिका. ऐसे बोलूनी दावोनीची ते शिवालयी गेली त्वरितम. येरीकडे संशयावंत रेवती स्थाना गेलीशे परी एकांतात विचार करी आपले मानसी. चित्ती म्हणे पतिव्रता नेमाशी दैवे करून या नाडिले. नाहीशे परी संतती अर्थ घडणार घडून आले निश्चितम. परिपुळती आपले हित विलोकावे आपणची. आता आपलं हित आपण पाहिलं पाहिजे अशी ती रेवती म्हणती. परी निवर्तल्या पाठी लादली मचिंद्र विर्या कोटी. परी पाता पातक दृष्टी वंशविली दिशेना. पूर्वी भरत वंश काढून व्यासविले केला उत्पन्न.
त्याही पुढे कुंती रत्न त्याच नीती आचरतील. पंचदेवाचे वीर्य घेऊन निर्माण केले पाची धन. तस्मात वंशवेली कारणे शिष्ट देह अर्पावा. तरी हा विचार पातकरहित घडोनी आला यज्ञातीत. परिद्वास 12 वर्ष ओतावरीत पुन्हा अनर्थ होईल हा. मच्छिंद्र जाईल स्वदेशा कारणे सूत धर्मनाथाची सहानम. राजा भवी आसरा धरून कवन रीती राहील की. त्रिविक्रमदी तपोबल आहे म्हणून विवरते बाळम. तो गेलिया सावली शीतळ मज लागी मिळेना. तरी आता करावे कैसे दृष्टी पाये मच्छिंद्र ध्यासम. दृष्टी पाहिल्यावरी विनाश करून या सांडावा. देह जालिया छिन्न भिन्न मग कैसा संचरेल मच्छिंद्र नंदना. मुळीच बीज केलिया भस्म बाहेर काही उगवेना. मग तिने विचार केला त्याचे शरीराचे छिन्न भिन्न तुकडे करावे. मग हा मच्छिंद्र कस काय त्या देहात जाईल. हा ऐसा विचार करून चित्ती मग परिचारिका घेऊन सांगाती. गावाबाहेर मध्यरात्री येऊन या पोचली. हा आणिक एक गुप्त रहाची 2 सबळ घेतले होते कामाची. त्या त्वरे येऊन शिवालयापाची गुहद्वार विदारिले. मोकळे केले गुहद्वार करीचे झाले आत संचार. जाता तिचे कलेवर मच्छिंद्राचे देखिले. परी ते कलेवर तेजपुंज की संजीवनीपणी दिशे सहज. माणिकवर्णी सविताराज तिये लागी भासले. आसो ऐशे तेजोराशी मग शस्त्र घेऊनी आष्टी मासाशी. रती छेदोनी तयाशी बाहेर तई काढिले. आणि मग त्या कामात नेलं होतं ते त्याचे बारीक तुकडे केले बाहेर काढलं म्हणे. मग भाग टाकोनी काननात विखरोनी दिले पृथक तेतम. तरी समान रज समस्त ठाई टाकिले परी पाताळपणी रजरसाची होय मिळवणी. ऐश्या परी त्याशी करुणी स्वस्थानी गेली पै. गृहागृहीचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करुण. येरी घडल्या कारण उमा जागृत झालीशी. आणि मग असं एवढं केल्यानंतर ते टाकलं ते दार लावून घेतलं. आणि मग ती शंकराची पत्नी ती उमा जागी झाली. तिनं पाहिलं आता. मग प्रत्यक्ष होऊन बोलत म्हणे महाराजा कैलासनाथ. जागृत व्हावे विपरीत पंथा गठीत झाले महाराजा. तुमचा मच्छिंद्र नंदन गेलाय स्वदेह सांडून. परी रेवती दारा येऊन विध्वंस शरीराची. ऐशी ऐकता उमेची मात खडबडोने उठला कैलासनाथ. हृदयी पाये तो विपरीत मच्छिंद्रजी वर्तले. मग आंबेची बोलता झाला शिव वचन म्हणे माझा आज गेला प्राण. परी उभे यक्षिणी बोलावून सकळ शरीर वेचिका. आणि तो शंकराने त्या यक्षिणीला आदेश दिला. तेवढे त्याचे ते तुकडे गोळा करायला लावले. हा अस्तित्वाच्या मासासहित रती भाग वेचून समस्त एकत्र करून कैलासात यक्षिणी हस्ते पाठवी. हा अवश्य म्हणून नागात्मज यक्षिणी पाचारी विजय ध्वजा. कोटी चामुंडा विभाग काजा मही लागी उतरल्या. त्याचे पाहुणी माय भवानी येताची सांगे कार्या लागुनी. मच्छिंद्र शरीरी समस्त वेचोनी स्वर्गा न्यावे म्हणतसे. कैलासा गिरी शिवगण बहुत त्यात वीरभद्र मम सुतम. तया ती ओकुनी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे. आणि मग त्या शंकराच्या पत्नीने सांगितलं की तेवढे तुकडे सगळे गोळा करून कैलासात न्या म्हणे. आमचा मुलगा आहे म्हणे तू वीरभद्र त्याच्या ताब्यात द्या म्हणे. ऐसे सांगून शनैक वार्ता मही संचरल्या मास शोधार्था. सकळ शरीर वेचून तत्वता कैलास भुवनी चालिल्या.
कोटी चामुंडा प्रतापवंत यक्षिणीस झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरी मग जात वीरभद्राचे निवेदिले म्हणती मम हर्षे करुणी हे महाराजा शिवगणी राजेश्वर भद्रासनी वृत्तांताचे ऐकावे आमचा तुमचा शत्रुपूर्ण अवचट पातला हे मरण रती रती देहाचे भाग जमवून आम्ही आणले महाराजा. आणि मग त्या वीरभद्राच्या सांगू राहिल्या आपला जो शत्रू होता म्हणजे मच्छिंद्र त्याचे रती रती तुकडे आम्ही घेऊन आलो म्हणजे. तरी तो शत्रू मनशील कोण या भूमंडळात मच्छिंद्र नंदन त्याचे आम्हाशी नग्न करून परम लज्जे निवटिले. अष्टभैरव पाहुनी धरणी विटंबिले दशा करुणी रुधिर पूर लुटून यावनी विराट गळा रचेली आणि तुम्हा सवे घेतले कटक मवळी पर्वत देऊनी धेकम वायुसुत करून अधिक विटंबिले महाराजा. सकळ देवांचा शत्रू कुजात बरा देवे पावला घातम तरी आता प्रतापवंत दृढोत्तर शरीर रक्षावे. या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकून नेईल शरीर प्रत्यक्ष तरी सावध राहावे. सहज स्थितीचे दैवे करुण शत्रू पावला हे मरण हाला वाचुनी फेडविले हर्षे करुण तुम्हा आम्हा दैवाने ऐशे सांगून हर्षयुक्त परिवीर भद्र तोसले आपले चिंतात. मग भैरवादी समस्त आहा म्हणताची मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टून प्रत्यक्ष रक्षणार्थ वैसले कोटी यक्षिणी चामुंडा सहित शंकिनी डंकिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादी होऊन येऊदित रक्षण करीती शरीराचे. येरिकळी त्रिविक्रम ध्यात प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ नित्य येऊन शिवालयात गृहागृही लक्षितशी परी तो ठाव जैसा तैसा देखोनी येत दृष्टी भासा. मग स्वस्त भोगी संपत्ती विलासा राजासनी वैश्वनिया. आणि इकडे तो मच्छिंद्रनाथ येऊन पाहायचा तर त्याला ते ठिकाण तसं दिसायचं आणि तो राज्य वैभव भोगू राहिला म्हणून. परी शरीरा झाला जो पर्यास हे माहीत नव्हते काही ध्यास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातसे आयशे नित्य राजविलास लुटून गेली वर्ष द्वादशम. तो येरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झाला असे. असं करता करता 12 वर्ष होऊन गेले आणि आता त्या गोरक्षाला ते ध्यान आलं म्हणते. तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी काय करील तो प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान देई सिद्ध करा पुढारी. अवधान पाहुनी अर्थबहुत तथा वदेल धुंडी सुत मालून नरारीचा शरणागत दास संतांचा अशेखी स्वास्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भारी चतुर द्वेज तिथी अध्याय बोला. श्री कृष्ण अर्पणमस्तु. कंबली कौलदेव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.